माझ्या गावचं ग्रामदैवत आणि या लांजा तालुक्यातील 18 कुटुंबांना स्मरून कला दैवत नटेश्वराला स्मरितो. उभ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत, उभ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत ज्याने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, तुम्हा सर्वांना हिंदू म्हणून जगायला शिकवलं, असा अखंड रयतेचा राजा राजे शिवछत्रपतींना मानाचा मुद्रा. रंगदेवता रंगभूमी मायभूमीला वंदन करून इथे बसलेल्या माझ्या तमाम लाडक्या रसिक प्रेक्षकांना मानाचा मुद्रा. खास करून लोककला बहुरंगी नमन मंडळ लांजा तालुका या मंडळातील सर्व पदाधिकारी सदस्य मंडळी या सर्वांना शुभेच्छा देऊन आज आपले आदरणीय भैयासाहेब सामंत यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त हा नवन कलेचा प्रयोग या ठिकाणी संपन्न होत आहे. साहेबांना पुढील वाटचालीच्या लाख लाख शुभेच्छा देऊन आणि आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला श्री गणपती गजानन गावदेव. सप्तसुरांच्या या तालात गाऊया, सप्तसुरांच्या या तालात गाऊया, टाळ्या मृदुंगाच्या साथीनं देवा नमन वंदूया, टाळ्या मृदुंगाच्या साथीनं देवा नमन वंदूया. मंडपी
दिव्याला अकरावेला माझा बंधू मंडपे दिव्याला अकरावेला माझा बंधू मंडपे दिव्याला बारावेला म्हणा बंधूया बारावेला म्हणा बंधूया बैसल्याच बेला बंधू बैसल्याच बेला अरे हो माय बाप रसिको आपल्या चरणाची धूळ आमच्या कपाळी लावून माय बाप रसिको या अखंड विश्वामध्ये चौदा विद्येचा अधिपती बाप्पा गणराया कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करताना प्रारंभी गणरायाच्या पूजनाने शुभ कार्याला सुरुवात केली जाते आम्हीही आमच्या कार्यक्रमाची सुरुवात या विश्वविधात्याच्या पूजनाने करत आहोत या विश्वविधात्याच्या पूजनाने करत आहोत या विश्वविधात्याच्या पूजनाने करत आहोत मोरया मोरया मी बाळताने अन तुझीच सेवा मी कर काय जाणे अन्याय माझे हे कोट्यान कोटी मोरेश्वर बाळ तू घाल पोटी विश्वाचा तूच सारथी मनोभावे तुलाही आरती जगाचे मंगल तू मूर्ती लीन मी झाल तुझ्या रे तव गुण पाया आलो तुला वंदया बाप्पा श्री हे गणराया ओंकारा विघ्नहराया 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 विश्वाचा तूच सारथी मनोभावे तुलाही आरती जगाची मंगल तू मूर्ती लीन मी झाल तुझ्या रे गणेश पूजन तर झालं, कोंबड्याची बांग झाली, पहाटेच्या प्रहरी कोंबड्याची बांग झाली, हिरा तारा साऱ्या शृंगारावरून
नटखट शृंगार करून मथुरीच्या बाजारी निघाल्या. मथुरीच्या बाजारी निघाल्या. पहाट झाली सूर्य उगवेला किरण पसरले दाही दिसेला. अगं हिरा तारा चला बाई बाजारला. बाई बाई पहाटे प्रहराला प्रहराला गे बाई बाई पहाटे प्रहराला. बाई बाई पहाटे प्रहराला बाई बाई पहाटे प्रहराला. बाई बाई पहाटे प्रहराला प्रहराला गे बाई बाई पहाटे प्रहराला. बाई बाई पहाटे बाई बाई पहाटे प्रहराला प्रहराला गे बाई बाई कोंबडा वेला. बाई बाई पहाटे प्रहराला प्रहराला गे बाई बाई कोंबडा वेला. लगाली गोकुळ नगरात नगरात गे लगाली गोकुळ नगरात. लगाली गोकुळ नगरात नगरात लगाली गोकुळ नगरात. अगं हिरा तारा चला बाई बाजारला निघून जाऊ मथुरेच्या बाजारला. निघून जाऊ मथुरेच्या बाजारला. कोंबड्यान बांग दिली पुनवेला लाली आली. कोंबड्यान बांग दिली पुनवेला लाली आली. शुभ प्रभात अवतरली सडरांगोळी सजली. चला ग चला करून तयारी जाऊया मथुरे बाजारी. चला ग चला करून तयारी जाऊया मथुरे बाजारी. कोंबड्याने बांधलेली पुनवेला लाली आली. कोंबड्याने बांधलेली पुनवेला लाली आली. अवघड बाई घाट चढताना दुखेल पाट. सांभाळा पोरीनो डोईवर दुधाचे माट. चला जाऊया सूर्यालय माथ्यावरी. कोंबड्यानं बांधलेले पुनवेला लाली आले. कोंबड्यानं बांधलेले पुनवेला लाली आले. प्रभात अवतरले सडरांगोळी सजले. प्रभात अवतरले एकटे एकटे असता मी घरी लपून छपून आला की तारी. देहताची केली चोरी मी विचारले का केली चोरी. दे पेटले माझ्या तोंडावरी आणि बनून गेला की तारी. बाय 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 कट्याल तो नंदाचा हरी वाजवी मधुर बासरी त्याच्या बासरीच्या वर ठोकेली बावली करणी आणि याची नारी आपण साऱ्या पोरी मिळून चला बघा मधुर बासरी. अगं दादाबाई आपण सारे पोरी मिळून
नाही पाहिलं बरं, पण आपल्याला इकडे रस्ते जाऊ काय का गं? अगं मला तर मुलीच टाकू नाही, पण ते हिराला विचार पाहू. अगं पोरीनो एवढा विचार कसला करता? आपली शेजारची मावशी आहे ना, तिला हात मारा पाहू. अगं राधेचीच मार पाहू आज. ती काय मारते बघ. अगं मावशी काय ग पोरीनं? अगं येतेच ना बाजाराला. अगं येते हा, माझ्या ह्या म्हाताऱ्या नवऱ्याला पाचत्याने येते. अगं लवकर ये. बारा पोरांचा हा संसार, जशी उसात ती साखर. बारा पोरांचा हा संसार, जशी उसात ती साखर. काय पोरीनो सांगू का खरं? नवरालाय दुधावर दूध मी पादून आलेवर. नवरालाय दुधावर दूध मी पादून आलेवर. काय झालं म्हणजे माझ्या त्या नवऱ्याला पाणी होते ना. अगं मावशी काय ग? अगं काय का काय म्हणजे काय? अगं दूध असं म्हणते तू होय? हो. अगं मावशी आम्ही तुला का बोलवले माहितीये का? का बरं? अगं मावशी आज बुधवार मथुरेचा बाजार. अच्छा आम्ही साऱ्या पोरी मथुरेला चाललो बघ. पण जात नाही. बरं बाई, मग चला तर बाजारला. चला तर दही घ्या दही. अगं भैया आता काय का झालं? अगं मावशी काय सांगू तुला? काय सांगू म्हणजे नेमकं काय झालं? अगं मावशी आजकाल राहते तर बाजारात राहू लक्षात नाही राहत पण बया बया. अगं मावशी त्या कामाचा वेळ लागलाय पण लागला. म्हणजे अगं ए राधाबाई. अगं काय गं मावशी? अगं बया मी काय ऐकते हे? काय गं मावशी? अगं ह्या काय पोरी म्हणताय? काय म्हणतात मावशी? अगं एक परिणाम सांगा सांगा राधेला काय म्हणताय तुम्ही? अगं या मावशी राधेला कामाचा वेळ लागलाय बघ. अगं जिरा तारा तुम्ही समजताय तसं काही नाही. मग कसं आहे? माझं आणि कानाचं प्रेम हे भावना प्रेम आहे. ऐकलं का पोरीनो? मग चला
जाऊया का बाजारला? हो, मावशी जाऊया. परंतु त्या कानाचा आधार तिला आपल्याला पाहायचा आहे. मग चला तर बाजारला निघून जाऊया. तर मावशी दही घ्या, दही घ्या, दही घ्या. साऱ्या गोकुळच्या नारी दही दूध घेऊन मथुरेच्या बाजारी निघाल्या. इकडे कंसाच्या तळपायाच्या मस्तकाला भिली. केव्हा एकदा तो कृष्ण कन्हैया माझ्या हाती मिळतो असं त्या कंसाला वाटू लागलं. आणि मग पहा पहा ते कंसाचे 11 लोक मंत्र्यांना विचारा जाऊन त्याचा पूर्ण पाऊस स्वतःच्या पिताला बंदिशात ठेवून त्याचा मुकुट माझ्या मस्तकी वाढला. आणि हो आज माझी प्रजा किती सुरळीत होत आहे. काय करावे हा कोळ्यात कोरड्याने माझी सारी संपत उडवली आहे. आलं लक्षात? अभ्यासाचे बघासून आणि बघासून याला धाडतो म्हणे त्याला हा पाणी आलं. या श्रीकृष्ण देवांच्या भीतीनं कंसाने आपल्या कागासुर दैत्याला श्रीकृष्णाच्या वधासाठी गोकुळात पाठवलं. मग या कागासुरानं आपले मायावी कावळ्याचे रूप धरून गोकुळात प्रवेश केला. मथुरेचा कंस माताला हो, मथुरेचा कंस माताला हो, मथुरेचा कंस माताला वाटे त्याच्या जीवाला हो, वाटे त्याच्या जीवाला हो. कागासूर दैत्य नगराची त्यानं आणीला हो, कागासूर दैत्य नगराची त्यानं आणीला हो, कागासूर दैत्य नगराची त्यानं आणीला हो, कागासूर दैत्य नगराची त्यानं आणीला हो. पाठवील महाराणाला कृष्णदेवाला हो, पाठवील महाराणाला कृष्णदेवाला हो, पाठवील महाराणाला आहे भीती माझ्या जीवाला कृष्ण बाजूला हो, आहे भीती माझ्या जीवाला कृष्ण बाजूला हो, आहे भीती माझ्या जीवाला कृष्ण बाजूला हो, आहे भीती माझ्या जीवाला वीरभद्रा प्रगट हो. देवांचा प्रणाम असो, आशीर्वाद असो. आकाशाचा मृत्यू तुझ्या हातात आहे. हे काय कबीर ध्यान कर. या कागासुरानं गोकुळवासियांना अतिशय त्रास दिला. म्हणून श्रीकृष्ण देवाने शिवशंकराचा प्रमुख गण वीरभद्राचे स्मरण केले. कारण या कागासुराचा मृत्यू त्या वीरभद्राच्या हातून होणार असतो. पहा वीरभद्रापासून भीती माझ्या जीवाला हो, वीरभद्रापासून भीती माझ्या जीवाला हो, वीरभद्रापासून भीती माझ्या जीवाला हो, वीरभद्रापासून भीती माझ्या जीवाला हो. मने दोषीला मारीन मी कृष्ण काळाला हो, मने दोषीला मारीन मी कृष्ण काळाला हो, दोषीला मारीन मी कृष्ण काळाला हो, मने दोषीला मारीन मी कृष्ण काळाला हो. कवळ्याचे रूप घेऊन दैत्य चालला हो, कवळ्याचे रूप
तीरी बघ सूर्याला यमुनेच्या तीरी बघ सूर्याला यमुनेच्या तीरी बघ सूर्याला बघ सूर्याला यमुने तीराला आला आला बाई कृष्ण मारण्याला त्यावेळी पृथ्वीवर अधर्म माजू लागला. त्यावेळी पृथ्वीने गायीचे रुजून ब्रह्मदेवाला शरण केले. ब्रह्मदेवांनी पृथ्वी विष्णुदेवाला शरण केले. तेव्हा भगवंताने अभय दिले, तुम्ही निर्धास्त राहा, मी वासुदेव देवकीच्या पोटी आठवडा धारण करीन व दुष्टांचे नाश करीन व भक्तांचे रक्षण करीन. तोच तो आठवा कृष्ण तुमच्या समोर उभा आहे. मला पुंडलिकावर दे. पण काय करावे, गोकुळच्या दारापुरी मथुरेच्या बाजारीत आले. त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्यासाठी मी न करता पेंड्यासुद्धा मला कामगिरी सोपवली पाहिजे. ए पेंड्या, ए सुदामा, आलो देवा आलो. आशीर्वाद असो. देव हो, आम्ही कुंजावनामध्ये गायकवाडाला सांभाळ करत असता आम्हाला हाक मारण्याचे कारण काय- गोकुळच्या दारापुरी मथुरेच्या बाजारीत आले. त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्यासाठी मी न करता कामगिरी तुमच्यावर सोपवले. ठीक आहे देवा, या आपण. अरे सुदाम्या, काय रे पेंड्या? आपल्याला देवाने कामगिरी सांगितलेली आहे, होय, ती आपल्याला करावी लागणार. आपल्याला करावी हा, लागणार. पण काय करूया आपण? आपला जोडीदार आपला जोडीदार वाकड्या, त्याला हाक मार बघू. अरे वाकड्या, आणि काय झाले पण काय ना? अरे लवकर ये. आलो आलो तुमच्या संगतीला. हॅलो. आडवाटीच्या रानात आवाज आला या कानात. आडवाटीच्या रानात आवाज आला या कानात. पेजा जाऊ नको घरात वाकड्याला या संगतीत. पेजा जाऊ नको घरात वाकड्याला या संगतीत. आडवाटीच्या रानात आवाज आला या कानात. आडवाटीच्या रानात आवाज आला या कानात. पेजा जाऊ नको घरात वाकड्याला या संगतीत. पेजा जाऊ नको घरात वाकड्याला या संगतीत. पेंड्या, हा? ए, तुझ्या? हा बोल. आलं मेलो. अरे तुम्ही पळालो काय? अरे नाही, आम्ही पुढे आलो. आम्ही पात्र होतो तुम्हाला. म्हणून हाक मारला तुम्हाला. ते तर बाकीचं बोलू दे. तुम्ही मला कशाला बोलवलं? अरे कशाला काय? आपल्याला मोठी कामगिरी सांगितली बघ कृष्णदेवाने. देवाने सांगितलंय बघ, देवाची कामगिरी सांगितली आहे. तुला करावी लागणार. करायला लागणार बघ. ते मला होय होय सत्याने करणार. आम्ही पण आहे. हा. हा? येणार. अरे गौरवने यमुनेला घाट करताय बघ. बरोबर. हा. त्या मजुरीच्या रस्त्याने येणार बघ. हा. आपण इथे थांबायचं. इथे थांबायचं. बरोबर. हा हा. हॅलो चला पोरेनो, उशीर झाला म्हातारला. सूर्य बघा माथ्यावर आला. हा, येतोय, येतोय. हा, हात करताय यमुनेचा.
मावशी. हा. होय, चला, चला, बापरे, चला. लोकांचा आवाज येतोय बघ. आपला पाठीमागे आहे बघ. मला बोलायचे. आले बरं. हॅलो आलो आणि जाणार मथुरेला दही दूध ताक लोणी घेऊन. हो, दही ताक लोणी घेऊन. तेरा म्हणजे तेरा घुसवायचं का? ठीक आहे. अगं या परिणू. घुसळीतो ते डेरा बाई डेरा ग. घुसळीतो ते डेरा मुसळीत होते रे बाई रे राग 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 अरे काय झालं काय? माझा गोला खाल्लास काय? हा. दही घ्या. बापरे, काय झालं? काय बघतो तू? काय बघतोय? खाल्लास का गोळाचा बाजूला? हा, हा. का जाता येणार नाही? 12 वर्ष या रस्त्याने जाते, नाही मला कुणी अडवलं. असा कृष्णदेवाचा हुकूम आहे. तुम्हाला मथुरे बाजारी जाता येणार नाही. म्हणजे हुकूम कोणाचा आणि कायदा कोणाचा? मावशे, हुकूम देवाचा आणि कायदा आमचा. मग सांगा कायदा. कायदा योग्य वाटला तर आल्या पाहुणे मी परत जाईल. ऐक मावशे कायदा. ऐक कृष्ण देवाची गलीला सांगतो राधे तुला सांगतो राधे तुला ऐक कृष्ण देवाची गलीला सांगतो राधे तुला सांगतो राधे तुला ऐक कृष्ण देवाची गलीला सांगतो राधे तुला सांगतो राधे तुला ऐक कृष्ण देवाची गलीला सांगतो राधे तुला सांगतो राधे तुला साबार मारी कवचाने द्याग वैरणे द्याग वैरणे सातवा बळी राम द्वार केला सांगतो राधे तुला सांगतो राधे तुला पाठवती कृष्ण जन्मला कंसवरला कंसवरला कृष्ण देवाची गलीला सांगतो राधे तुला सांगतो राधे तुला ऐक कृष्ण देवाची गलीला सांगतो राधे तुला सांगतो राधे तुला हो, ऐकला कायदा. आमच्या कायद्याने आणि देवाच्या हुकमाने तुम्हाला पिंपळाच्या पारी बसावं लागेल. एवढंच ना? हे परिणाम. त्यांच्या काही कायदा नाही, पण हा यमुनेचा घाट सरकारला खूप दाखवालाय. त्यामुळे या मावशी. झालेली आहे. मला पण कसं गेलं बघून ये सकल. हा बसते ना. हा चला आपण जाऊया. चला कुंजवनामध्ये. पेंड्याच्या जमान्यात काहीच कामगिरी केलेली दिसत नाही. राधे विराट राहिले हो मी. आपण विचारणारे कोण? श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग राधे कसे असतात? बाई पद्मा वेगळी मस्त तुला विटेवर हरिनामाचा गजर करत असतात. हे राधे कैलू आहे. मग सांगलं तर आपल्या जन्माचे एकदा. ऐक तर. देवकीचा मी आहे गगान यशोदेचा मी तारा वाढलो राधे कुंजवना वाढलो राधे कुंजवना ऐकून घे माझ्या जन्मगुणा देवकीचा मी आहे गगान
झाला पृथ्वी लाड कंपना हा तिसरा अवतार वराह झाला पृथ्वी लाड कंपना वाढलो राधे गोंदवना वाढलो राधे गोंदवना अवतार जावा परशुधरुणी ससार जुनवारी धरणा अवतार जावा परशुधरुणी ससार जुनवारी धरणा वाढलो राधे गोंदवना वाढलो राधे सातवा अवतार राधे राम मिळरी राम अवतार धरुणी राधे रावणाला मारिला आठवा अवतार राधे कृष्ण मिळरीला निघालो ग राधे कौरवधारा अशी ही माझी जन्म कहाणी बदलतो पुन्हा पुन्हा अशी ही माझी जन्म कहाणी बदलतो पुन्हा पुन्हा वाढलो राधे गोंदवना वाढलो राधे गोंदवना गुरुजी राधे जगद्गुरुना राधे ऐकलीस का जन्मलेला हो ऐकली. अगं हिरा अगं तारा हे तर खरोखर श्रीकृष्ण भगवान आहे तुम्ही यांना शरण जा. तेव्हा आम्ही शरण आहो कोणावाने गायच्या वासरावाने त्या गोपिकांना आज तुम्हाला रजा आहे देवा मी शरण आहे कोणावाने गाईच्या वासरावानी. राधे आज सातवा अवतार पूर्ण करूनच तुला जावे लागेल कृष्णा हे कन्हैया माझी वाट सोडना माझी वाट सोडना हे प्रेम केले तुझ्यावर मी मनमोहना हे प्रेम केले तुझ्यावर मी मनमोहना नाही कळली मी काय झाला गुणार काय झाला गुणार हो नाही कळले मला काय झाला गुणार काय झाला गुणार नावात घेते तुझ्या जपते रे देवा अंतरात तुझ्या नावे श्वास घेते मन मंदिरी तुला जपते हृदयाचे नाग देते हृदयाचे नाग देते हे रंगे सावळा तुझा रे वेडा मन मोहना हे रंगे सावळा तुझा रे वेडा मन मोहना नाही कळली कृष्णाने माझी साडी
सतीचे बगासूर आणि बगासूर यांचा अद्याप काही पत्ता नाही. काय खरं हे कृष्णाने त्या ठाण मारलं तर नाही ना? ओय! कृष्णा अरे चिमुऱ्या तुझीच वाट पाहतोय. थांब रे कौसा, आला तुझा काल रती बैसोना, देवकीचा बाळ डोळ्यावरून. आशीर्वाद असो कृष्णा. मला काही नाही बोलत कारण तरी बोलतो. हो कृष्णा, तुला बोलवण्याचे कारण म्हणजेच असंच मथुरेत आणि कृष्णाला बोल की मामाने भव्य मोठा यज्ञ समारंभ मांडला आहे. त्या समारंभाला तुला आमंत्रित केलं आहे. ठीक आहे येतो मी. ये तुला ये. आशीर्वाद असो तुला. तुम्ही सांगितलं काम पूर्ण पार पडलंय. ठीक आहे तुला ये. अरे चिकोरची मोठ्या मामाला प्रणाम करायला तुला आज लाज वाटली पाहिजे. चिमुड्या लावून तुझी मोठा घास. मग एवढ्यात असेल तर होय जा तयार. अरे कृष्णा, हा मला मामा संशय आणला असेल पण या मामाच्या मनगडात बळबूर दाखवत आहे म्हणे. वेळ कशाला?
या ठिकाणी खरोखरच आम्हाला आमची कला सादर करण्याची ही आदरणीय संधी दिली. तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके सन्माननीय आमदार